आणि ते मोबाईल तुम्ही बंद करा. मोबाईल बंद करा प्लीज, नाही तर मग तुम्ही बाहेर जा. ही चर्चा नाही, ठीक आहे. तुम्ही मोबाईल हे करा. ऐका ना सर, नाही हे बरोबर नाही. मी तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ पाहिजे तेवढं ऐकून, पण तुम्ही मोबाईल आणखी पण बंद करा प्लीज. प्लीज, नाही तर बाहेर जा तुम्ही. आउट प्लीज. नाही ऐका ना, तो सुद्धा अधिकारी आहे. नाही 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 अजिबात नाही. माझ्या सरकारी ऑफिस तुम्ही रेकॉर्डिंग करायचं नाही. पत्र मित्र नाही. यांना बाहेर घेऊन जा. नाही बाहेर नाही जाणार. नाही तुम्ही बाहेर जा. मग मी तुम्हाला भेटणार नाही. हे विनाकारण वाद घालू नका तुम्ही. अरे यांना बोलव, वराडेंना बोलव, वराडेंना बोलव. आणि तुम्ही रेकॉर्डिंग प्लीज अजूनही करू नका सर. नाही अधिकारी आमचा परिपत्रक दाखव. पोलीस महासंचालकांचं इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे हे पब्लिक प्लेस आहे आणि आम्ही जनता आहे, तर तुमचं शूटिंग करण्यास काहीही प्रॉब्लेम नाहीये. सर आम्ही चान्सेस मी समजून घेतलं. मी काय ऑफिस मध्ये मला काय करायचं होऊ शकतं, व्हिडिओ शूटिंग होऊ शकतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही. समजून घेण्याच्या अगोदर नाही प्लीज बाहेर जा बरं प्लीज. नाही सर, नाही तुम्ही ऍक्शन घ्या ना. पोलीस कंप्लेंट करा. हात नका लावू त्यांना. हात नाही, ते चालूच राहील. बाहेर जा प्लीज. पोलिसांना बाहेर जा. तुम्ही तूच बोलव रे. 112ला फोन कर. बोला बरं. एक मिनिट. 112ला आम्ही बोलवतोय. आम्ही पोलिसांना बोलवतोय. तुम्ही बाहेर जा. आम्हाला आमचे काम 112ला बोलून घ्या. आम्हाला आमच्या अधिकार. माझी अपॉइंटमेंट घेतली ना अशा अचानक अपॉइंटमेंट घेऊन करायचं असं कुठं पोलिसांना बोलवतोय. जनता मालक आहे, तुम्ही आमचे सेवक आहात. सेवकांनी सेवकासारखं वागायचं आहे. समज झाला. माझ्या ऑफिसला कोणतरी पत्ता मागितला होता, त्याला म्हणतो पत्ता नेऊन दे त्यांना. ते यांना वाटलं आम्ही माणसं बोलून राहिलो. काहीच समजून नाही. तर एक चुकीच्या गैरसमजापोटी चर्चा करू. रेकॉर्डिंग करायची काही बरं का प्लीज. काय होतं सर, रेकॉर्डिंग काय करायचं. तुम्ही आम्हाला कागदी घोड्यामध्ये ना अडकवून टाकता. कामं होत नाही आमची. तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. तुमची कार्यक्षमता आम्हाला आवडत नाही. आम्हाला ती वाढून हवी आहे. लोक मरतायत आणि तुम्ही तुमच्याच कागदी घोड्यांमध्ये आम्हाला नाचवत राहता. ते बंद करायचं आता. आम्हाला इतके दिवस चालवलं तुम्ही, आता नाही चालवणार आम्ही. जनता जागरूक झालेली आहे. जनता ऐकणार नाही. आम्ही चान्सेसचा मुद्दा घेऊन आलेलो आहे. मी समजून घेतला. तुम्ही मयूर पवारच ना तुम्ही व्हॉट्सअप मला 2दा पाठवलं. मी वाचून पण घेतलं. आम्ही आंदोलन पण केलं होतं. हो मी पाहिलं पण तुमचं. 500-600 लोक चान्सेसमध्ये आपण जमा केले होते. प्लीज माझ्या अजूनही तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तुमचं मला नाव सांगा बरं. नाव सांगा. रामकृष्ण कुशारे. ठीक आहे. चर्चा करू ना, बंद करा ना. काय होतं आम्हाला रिझल्ट पाहिजे. मोबाईल नंबर सांगा. आम्ही 96 सांगतील ना काय करायचं. पोलिसांना बोलवले ना. आम्ही 2 मिनिटं 96 काय काही सांगू नको रे. नंबर नको सांगू रे. आपण पोलिसांना ना आमच्यावर तक्रारी दाखल करा, गुन्हे दाखल करा ना. त्याला काय प्रॉब्लेम आहे. आम्ही त्याचा सामना करू. सर आणि सांगा आणि काय तुम्ही बोला. सांगा ना तुम्ही. चान्सी मध्ये रस्त्याची इतकी खराब दुरावस्था. सर आम्ही आलोय आणि आयुक्त कार्यालय जितेंद्र ड्रेनेज लाईनची खूप बिकट समस्या आहे तिथे. लिटरली गटरीचं पाणी उच्चभ्रू वस्ती आहे चान्सी, गंगापूर रोडला कनेक्टेड आहे. गटारीचं पाणी अक्षरशः वरती येऊन जातंय. लोक गटरीतून चालताय आणि त्यांचे पाय जात आहेत गटरीतून. आणि रस्त्याची हालत इतकी खराब आहे. वराडे सरांना माहिती आहे, तुम्हाला पण माहित आहे. आम्ही आता तिकडचे जे लोक आहेत ना चान्सीचे, ते तर लिटरली म्हणताय की आम्ही तिकडे 500 ते 700 लोक उपोषणावर बसून ते आपण सगळे NMID ऑफिसला जाऊ आणि सरांना रिक्वेस्ट करू. पण असं न होता एक प्रतिनिधी म्हणून, एक समाजसेवक म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. एक रिक्वेस्ट घेऊन. मी बोलतो ते आम्ही बोलतो. आमची कंप्लेंट आहे बोलू सर. तुम्ही तुमची स्वतंत्र करा ना. 112ला काय वेळ आलेली माहिती का सर. तुमचा आणि आमचा आहे ना संवाद राहिलेला नाही. जनतेपासून तुम्ही खूप दूर निघून गेलेले. तुम्हाला जनतेच्या कोणाच्या भल्याबुऱ्याचं काही घेणं देणंच राहिलेलं नाही. तुम्ही तुमचे कामं करताय आणि ड्युट्या पुरा करून राहिले. आम्हाला रिझल्ट काय येतो. आम्ही एवढी हेवी इन्व्हेस्टमेंट करतो तुमच्यावर सगळ्यांवर आणि आम्हाला रिझल्ट नाही भेटत ना. NMRDAच्या पोटी आम्ही कोट्यवधी रुपये तुम्हाला जमा करून दिले. तुम्ही काहीच करायला तयार नाहीये. आणि तुम्ही काय राईचा पहाड करून टाकला आता की
6ची आणि तुम्हाला असं काही नाही 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 असं एकदम येऊन मला नाही 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 खुर्ची खाली करा, खुर्ची खाली करा. तुम्हाला लोकांची भीती वाटते ना, खुर्ची खाली करा. नाही भीती वगैरे खाली कर प्लीज. भीतीच वाटली तुम्हाला. नाही नाही भीतीचं मला काही भीती नाही वाटत. तुम्हाला भीती वाटते का? सगळ्यांना तोंडी लागलं पाहिजे. तुम्ही एवढी मोठी नाही, अहो सीपी साहेब समस्या ऐकून घेतात, तुम्ही ऐकून घेत नाही. तुमचे काय अधिकार आहे? दादागिरी नाही करायची त्यांनी. नाही, नाही, दादागिरी वगैरे नाही, नाही, दादागिरी मालक मालकाच्या नाही, हातात नाही, बोलणार. नाही. मालक- बाहेर करा, आऊट म्हणजे कसं बोलणार हा. तुम्ही, असं कसं बोलताय? सर इन्स्टेड ऑफ टॉकिंग ऑन प्रॉब्लेम विल कम ऑन सोल्युशन. हा? जो प्रॉब्लेम आहे आता, जो मेन मुद्दा आम्ही म्हणालो चान्सेस आहे, आम्ही तुमच्या घराच्या गेटमध्ये नाही येते सर. त्याच्यावर आम्हाला ही आमची जागा आहे सर. याची हा? मालक नाही, आहे. नाही, आम्ही तुमच्या मग तुम्ही गेट आउट म्हणता म्हणजे काय? यायचं आणि हे ग्रुप करायचं. काय? कोणता ग्रुप आला? नाही 6 जण म्हणजे काय ग्रुप आहे का? तुमचंच बोला काही विषय आमचा पक्ष आहे. पक्षाची लँडमार्क सांगा ना, एक मिनिट. लँडमार्क इथला विभागीय आयुक्त कार्यालय, त्यांना माहित नाही. विभागीय आयुक्त कार्यालय NMRD ऑफिस, NMRDA ऑफिस, खडके सरांचं ऑफिस. NMRDA. करायला सांगा. हा NMRDA फडके साहेबांचं ऑफिस. NMRDA आता बोलायचं का? हा ठीक आहे. आम्हाला सगळे तेच पाहिजे, relation मधले आम्हाला माणसं तेच आहेत. पाहिजे. आम्हाला तुम्हाला आहे ना, खरं तर तुमच्या जागा पण दाखवायची आहे सर. आम्ही काही अजेंडा लपवणार नाही. आम्हाला जी काही इफिशियन्सी पाहिजे ती तुमच्या सहित कोणाचीच दिसत नाही आम्हाला. आता ही तुम्हाला नाही बोलत बरं का, या खुर्चीला बोलतोय मी. याच्या आधी या खुर्चीत जे बसलेले असतील ना, त्यांची बी इनइफिशियन्सी जी आहे ना, त्याच्यामुळे आज आम्हाला तुमच्यापर्यंत यावं लागलं. नाही तर NMRDA बरं सांगा तर बोला तुमचं काय इश्यू सांगा मला. ते जे काय आमचे कामं आहेत ना, त्याला फास्ट ट्रॅक वर घ्या. आहे ना तुमचं जे ओके सर, थँक्यू. रस्त्याचं जे काय किती मला वाटतं 2.5 कोटीचं ना आपण हे केलेलं आहे ते. सर डांबरीकरणाला सुरुवात कधी होते आणि डांबरी होत आहे की सिमेंटची होत आहे हे मला प्लीज. डांबरी होत आणि कधीपासून सुरुवात होते? आता ते एस्टिमेट मंजूर वगैरे होईल. तरी PWD expected. एक्सपेक्टेड आहे. आता परत पाहिजे तर चक्कर मारून जशी मीटिंग झाली की त्या मीटिंग मीटिंगला आम्ही पत्र After दिलं. rainy season it is expected. After rainy season, yes, expected. Yes, yes. आपण फक्त चेक हँडओव्हर करून द्यायचा. हो येस आम्ही करणारच नाही. आमच्याकडे काही टेक्निकल टीम नाही त्यामुळे PWDचे आम्ही प्लॅनिंगचे लोक आहे, तरी आम्ही ती जबाबदारी घेतोय. आम्ही तो पाहिजे तर तो फंड कसा कसा तिथे हँडओव्हर करून इतके द्यावा. वर्षापासून 5-6 वर्षापासून आता तुम्ही मागचं अरे बाबा हे कसं आहे माहिती का, ही प्लॅनिंग अथॉरिटी टाइमली काही नाही. आजची मीटिंग आजची मीटिंग 2 मिनिटाची होती फक्त. तुम्ही मला या 2.5 मिनिटाचं सांगितलं असतं ना, आणि आपल्या कामाला सुरुवात होईल आणि आपण जे open करण्याचे, सगळ्या गाड्या खाली करून घेतल्या आहेत, त्याच्याने आम्ही तुम्हाला लेवल करून देतोय आणि हे काम ऍक्सलरेट करतोय. एवढे उत्तर होते आणि आम्ही निघणार. आणि आम्ही हे हक्कानी प्रत्येक कार्यालयात आता शूटिंग करतो. जिल्हाधिकाऱ्यांना पण सोडत नाही आता, कुणालाच नाही सोडत आम्ही आता. कारण जनता आता तुमच्याकडे ना खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे आणि आता केबिन आहे ना, एक सत्ता उघडं ठेवायचंय. तुमची प्रायव्हसी संपून टाकणार आहे आम्ही सगळ्यांची. आम्हाला लई त्रास होतो तुमच्या प्रायव्हसीनी. भेटत नाही तुम्ही लोक आम्हाला. खडके सर नाही नाही, जनतेला भेटायला लागतं. ती इफिशियन्सी वाढवायचं. हे तुम्ही जर प्रायव्हेट मध्ये असते ना, तुम्ही जनतेला भेटले असते, इफिशियन्सी दाखवली. अरे जनतेला आम्ही कायम भेटतोच. असं तुम्ही कधी घाबरले. अरे घाबरले. आपल्या इथे घाबरले नाही. दोन माणसं बाहेर नाही का? घाबरले. बोलतो म्हणजे किती काही वर होतं सर तुमचा? समाधान झालं ना की बा बस झालं आमचं. नाही, नाही. आमचं काम झालंय. घाबरले आणि काही मग सर